नमस्कार. ॲडव्होकेट हनुमंत वाघमोडे. मंडळी, आज आपण शेतकऱ्यांसंदर्भातील महत्त्वाचे जे कागद आहेत त्या संदर्भातील आपण माहिती घेणार आहोत. मंडळी, प्रत्येक शेतकऱ्याला जमीन असती आणि जमीन म्हणलं की तो 7/12 आणि 8 आणि फेरफार या गोष्टींशी किंवा या कागदपत्रांशी त्याचा संबंध जोडला गेलेला असतो. मंडळी, 7/12, 8 आणि फेरफार म्हणजे काय या आपण व्हिडिओमधून आज पाहणार आहोत. मंडळी, 7/12 जर पाहिलं तर आपण या स्क्रीनमध्ये जो 7/12 आहे त्या ज्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे व सुस्थितीत ठेवणे नियम 1971 या कायद्याच्या तरतुदीनुसार 7/12 तयार झालेला आहे. म्हणजे 7/12चा जो फॉर्म आहे तो या कायद्याच्या तरतुदीनुसार तयार झालेला आहे. मंडळी, आपण आता 7/12 म्हणजे काय याची थोडक्यात आपण पाहणी करू. जर 7/12 जर पाहिलं तर ज्या जमिनीचा नंबर आहे त्याला आपण गट नंबर किंवा सर्वे नंबर असे म्हणतो. सर्वे नंबर हे एकत्रीकरणापूर्वीचे नंबर असतात आणि गट नंबर म्हणजे एकत्रीकरणानंतरचे नंबर असतात. तर हा जो नंबर आहे हा इथं भूमापन क्रमांक या नावाने गट नंबर दर्शवलेला गेलेला असतो किंवा त्या जमिनीचा सर्वे नंबर दर्शवलेला असतो. मंडळी, यानंतर 7/12 जर पाहिले तर लागवड योग्य क्षेत्र म्हणजे त्या 7/12चे एकूण क्षेत्र किती आहे हे या ठिकाणी दिले जातं. त्याच्यानंतर त्याच ठिकाणी ते क्षेत्र जिरायत किती आहे, बागायत किती आहे आणि त्यानंतर लागवडी योग्य क्षेत्र किती आहे आणि पोटखराब क्षेत्र किती आहे हे पोटखराब क्षेत्र इथं असं वेगळं दिलं जातं. आणि शेवटी या जमिनीचे एकूण क्षेत्र किती आहे म्हणजे या गटाचे एकूण क्षेत्र किती आहे हे इथं मित्रांनो दर्शवलेले आहे. त्यानंतर या जमिनीचा आकार हा इथं दिलेला असतो मित्रांनो. आता त्याच्यानंतर हा जो मधला भाग आहे भोगवटदाराचे नाव म्हणजे जो व्यक्ती ती जमीन कसतो भोग घेतो त्या व्यक्तींच्या नावाची नोंद या रकान्यामध्ये असते. त्याचप्रमाणे या व्यक्तींचे नाव कुठल्या आधारे या 7/12वरती आलं ते जर पाहिजे असेल तर त्याच आपण फेरफार असे म्हणतो आणि ते फेरफारचा नंबर हा असा कंसात दिलेला असतो मित्रांनो आणि या नंबरला फेरफार असे आपण संबोधतो. फेरफार म्हणजे काय मित्रांनो, तर फेरफार म्हणजे एवढंच की या व्यक्तीच्या नावावरती प्रॉपर्टी कुठल्या आधारे आली, कशी आली. म्हणजे ती खरेदी खता आधारे येऊ शकते, वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर वाटपा आधारे येऊ शकते किंवा एखाद्याला एखादी मिळकत बक्षीसपत्र आधारे दिलेली असू शकते. म्हणजे वेगळे वेगळे प्रकारे त्या व्यक्तीच्या नावावर जर ती मिळकत आलेली असेल तर त्याला त्या अनुषंगाने तशी फेरफारच्या वहीमध्ये नोंद केल्या जाते आणि तशी नोंद घेऊन तो व्यक्ती त्या जमिनीचा मालक कसा झाला हे दर्शवतो आणि तो कागद म्हणजे फेरफार आणि तो 7/12च्या वरती नमूद केलेला असतो मित्रांनो. त्यानंतर 7/12 म्हणजे हे दोन शब्द आहेत आणि हे दोन वेगवेगळे फॉर्म आहेत परंतु ते एकामेकाला कनेक्ट आहेत मित्रांनो. म्हणजे वरचा जो पोर्शन आहे मी आता दाखवतोय आपल्याला तो हा झाला 7 आणि त्याच्यानंतर जो खालचा जो पोर्शन आहे मित्रांनो तो आहे 12 जो पोर्शन आहे मित्रांनो हा 12 मध्ये जर आपण पाहिलं तर त्या प्रॉपर्टीवरती ताबा कुणाचा आहे हे दर्शवणारा तो प्रॉपर्टी तो 12 हा अंक दर्शवतो मित्रांनो. आणि 7 मधले जे इतर अधिकार म्हणजे इथं कुळ खंड व इतर अधिकार या स्वरूपात कॉलम दिलेला आहे आणि त्या कॉलमची जर आपण पाहणी केली तर इतर अधिकार म्हणजे जसे की कुळ असू द्यात किंवा एखादी प्रॉपर्टी इनाम असू द्यात किंवा एखाद्या प्रॉपर्टीवर एखाद्याने जर कर्ज घेतलं तर त्या कर्जाची नोंद पण इथं घेतल्या जाते मित्रांनो. या प्रकारे इथं दाखवण्यात आलेलं आहे. तर त्याच्या संदर्भातला पण फेर नंतर इथे घेतलेला असतो मित्रांनो. म्हणजे एखाद्याने कर्ज घेतलं किंवा एखाद्या प्रॉपर्टीवर एखाद्याचा हक्क आहे अशी जर काही परिस्थिती असली तर त्या संदर्भातलाही फेर मित्रांनो असा घेतला जातो आणि त्यानंतर 7/12चा हा पूर्ण 7/12 अशा स्वरूपात तयार होतो. त्याचप्रमाणे मी आता सांगितलं आपल्याला मित्रांनो की 12 जो आहे हा 12 कुठल्या व्यक्तीच्या ताब्यात ती जमीन आहे हे दाखवतो. त्याचप्रमाणे
त्या जमिनीमध्ये विहीर आहे, बोरवेल आहे, त्या जमिनीमध्ये किती क्षेत्र लागवडीखाली आहे हे पण त्या मित्रांनो त्या सांगितलं जाऊ शकतं. त्यानंतर जर आपण फेरफारला जर कनेक्ट पाहिलं तर फेरफार या स्वरूपाचे असते, स्क्रीनवर जे दाखवलंय मित्रांनो ते. आता अनुक्रमांक नंबर 20-23 हा इथं फेर नंबर दिलाय मित्रांनो. 20-23 म्हणजे काय, सातबाऱ्यावरती जर 20-23 आपण जर नंबर असला तर तो 20-23 चा आकडा काय सांगतो, तर त्या व्यक्तीचं नाव त्या 20-23 नुसार सातबाऱ्यावर आलं, म्हणजेच 20-23 नुसार ती व्यक्ती त्या प्रॉपर्टीची मालक झाली. थोडक्यात अर्थ त्याचा असा होतो. तर एखादी व्यक्ती जर जमीन एखादी खरेदीने घेतली असेल तर इथं हा जो डिस्क्रिप्शनचा भाग आहे इथं हा सगळा मजकूर तिथं लिहिला जातो आणि त्यानंतर नोंदवहीत नोंद घेतल्यानंतर ज्या संबंधित व्यक्तींना नोटिसा काढल्या जातात आणि तशा नोटिसा काढल्यानंतर तो फेर मंजूर करणं आवश्यक असेल तर मंजूर करतो, किंवा तो फेर मंजूर करण्यास काही अडचण असेल तर तो फेर नामंजूरही केला जाऊ शकतो. परंतु एखाद्या फेरच्या संदर्भात जर तक्रार आली तर तो फेर मंडळ अधिकारी यांच्याकडे पाठवला जातो आणि मंडळ अधिकारी त्या प्रकरणामध्ये शहानिशा करून पुढील कार्यवाही करतात. म्हणजे जसं की ते मंजूर करायचं असेल तर मंजूर करू शकतात, किंवा नामंजूर करण्याचं आवश्यक असेल तर नामंजूर करू शकतात. मित्रांनो, कुठल्याही प्रकारे जर सातबाऱ्यावर कोणताही बदल करायचा असेल तर फेरफार घेतल्याशिवाय कोणताही सातबाऱ्यावरती बदल करता येणार नाही, ही त्रिकालबाधित सत्य गोष्ट आहे. त्याच्यामुळं फेरफार ही एवढी महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. फेरफार शिवाय सातबाऱ्याला काहीही महत्व नाही. म्हणजे तुमचा अधिकार कसा आला हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सातबाऱ्यावरचा तुमचा अधिकार त्याला किंमत राहणार नाही मित्रांनो. आता यानंतर पुढचा जो आपला विषय आहे तो मित्रांनो आठ म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला एखाद्या गावामध्ये होल्डिंग किती आहे, म्हणजे त्या गावात त्या व्यक्तीला क्षेत्र किती आहे, त्या गावात त्या व्यक्तीला एकूण क्षेत्र किती आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला 2 गटामध्ये त्याचं क्षेत्र असेल, 4 गटामध्ये असेल, 5 गटामध्ये असेल, ते संपूर्ण जे 8 मध्ये जे दर्शवलेले गट नंबर असते त्या गटात त्या माणसाची होल्डिंग त्या गावात आहे असं आपण संबोधण्यात येतं आणि तसं गृहीत धरावं लागतं मित्रांनो. फक्त त्या गावाच्या हद्दीपर्यंत 8चं काम आहे. दुसऱ्या गावात जर एखाद्याची प्रॉपर्टी असेल तर त्याचा 8 वेगळा निघणार त्या गावातला. फक्त एखाद्या गावात जर त्याची 2, 3, 4 गटात जर त्याची जमीन असेल तर तसं एकाच 8 मध्ये नमूद होणार मित्रांनो. त्यामुळं मला असं वाटतं मित्रांनो, आज तुम्हाला मी जे सातबारा त्याचप्रमाणे आता सांगितलेला 8 आणि फेरफार हे जे की जमिनीशी निगडीत आहेत आणि शेतकऱ्यांशी निगडीत कागद आहेत ते आपणाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. ते आपणास समजले आहे असं मी समजतो आणि मी थांबतो. धन्यवाद.